काल गुढीपाडवा होता आणि गुढीपाडव्याला राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या म्हणजे ती सभा झाली त्यांची। त्या सभेला मी स्वतः गेलो होतो। कशासाठी गेलो होतो त्याची काही कारणं आहेत, अनेक कारणं आहेत, मी तुम्हाला हळूहळू पुढे सांगतो। पहिले सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मी त्या माणसाचे विचार मला आवडतात, खरोखर आवडतात आणि मी आज नाही अगदी 7 ते 8 वर्षांपासून त्या सगळ्या विचारांचा अभ्यास केलाय आणि राजकीय दृष्ट्या ते विचार फार महत्त्वाचे आहेत। म्हणजे ज्यांना राजकारण कळत असो नसो ते काय अर्थ काढत असेल तो वेगळा भाग आहे, पण मी जो राजकीय अभ्यास करतो बाहेर जो ज्या प्रकारे सगळं राजकीय वातावरण आहे त्या गोष्टींमध्ये या माणसाचे विचार फार तीक्ष्ण आहेत आणि फार महत्त्वाचे आहेत। हे लक्षात घ्या, मी महत्त्वाचे म्हणतोय, फार महत्त्वाचे आहेत, याच्याकडे नजरअंदाज करून चालणार नाही। पण कालच्या सभेचा अर्थ काय काढायचा याच्यासाठी मला अनेकांनी आतापर्यंत मेसेज केला, अनेकांनी की काय तुम्हाला वाटतं, कसं वाटतं, आतापर्यंत नुसतं राज ठाकरे करत असता, तुम्ही याच्यावर काय बोलता, आजची सभा झाली त्यांनी कोणाला पाठिंबा, या सगळ्या गोष्टींची आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर उत्तर पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरेंनी ही जी सभा जी गुढीपाडव्याची होती ना त्याच्यामध्ये जो सस्पेंड ठेवला होता तो असा होता की मला युती सोबत जायचं आहे का, मला महायुती सोबत काय करायचंय, माझी भूमिका काय, माझ्या पक्षाची भूमिका काय। म्हणजे जे अमित शहांना भेटल्यानंतर राज ठाकरेंनी ज्या गोष्टी त्यांच्या विषयी मीडियामध्ये रंगवल्या होत्या त्या गोष्टींवरती उत्तर देण्यासाठी खास करून हे तुम्हाला पॉइंट आउट करतोय कारण त्यांनी ही टीजर ट्रेलर वगैरे काय लॉन्च करून सांगितलं होतं की मी या सभेमध्ये हे बोलणार आहे। त्यामुळे अनेकांची उत्सुकता होती, संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं की मनसे सारखा एखादा पक्ष भाजपा सोबत किंवा महायुती सोबत किंवा नरेंद्र मोदी यांच्या सोबत जाण्यासाठी त्याची भूमिका काय आहे याच्याकडे सबंध देशाचं लक्ष लागलं होतं आणि फार महत्त्वाचं आहे। आता का महत्त्वाचं आहे, कशासाठी महत्त्वाचं आहे, जे राज ठाकरेंवरती टीका करतात ते त्यांना जे बोलत असतात त्यांचा मेंदू मला असं वाटतं थोडासा छोटा असावा, कारण ज्या देशाला राज ठाकरे या नावाची काहीतरी किंमत आहे, काहीतरी त्यांना उणीव भासते, ती गोष्ट त्यांना कळत असेल तर हे टीका करणाऱ्यांना कळू शकत नाही, कारण त्यांचा मेंदू तेवढा मला असं वाटतं प्रगल्भ नाहीये। कारण जेव्हा तुम्ही राजकीय दृष्ट्या अभ्यास करताना तेव्हा राजकारणामध्ये तुमच्या सीट किती आहे, तुमचे उमेदवार किती आहेत, तुमचे आमदार खासदार किती आहेत हे महत्त्वाचं नसतं, तो नेता काय, त्या पक्षाचे विचार काय, त्याच्या सोबत असणारी लोक कोणत्या विचाराची आहेत हे फार महत्त्वाचं असतं। आणि कालच्या सभेमध्ये राज ठाकरेंनी या सगळ्या गोष्टींवरती सविस्तर भाष्य केलं, ते आपण सर्वांनी ऐकलं। मी स्वतः सभेला गेलो होतो, तासभर तिथं बसलो, त्यांचं सगळं भाषण ऐकलं, त्या भाषणाचे काही मुद्दे काढले, त्या भाषणाचा सगळा अभ्यास केला आणि आज मी व्हिडिओ बनवायला तुमच्या समोर उभा आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरेंचे एक प्रमुख विधान होतं, ते तुम्हाला त्यांनी सांगितलं भाषणामध्ये, तुम्ही देखील ऐकलं असेल, मी तुम्हाला पुन्हा एकदा ते सगळं सविस्तर खोलून सांगतो की त्यांचं विधान किती महत्त्वाचं होतं। झालं अमित शहांना भेटल्यानंतर इकडे राज्यामध्ये हे जे महायुतीचं सरकार आहे म्हणजे शिंदे, अजित पवार, फडणवीस हे सगळे राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी त्यांच्या भेटीगाठी चालू होत्या, बातचीत सगळ्या पडद्याच्या मागे सगळ्या गोष्टी बोलण्याच्या चालू होत्या की जागांवरनं सगळी त्यांची भांडणं किंवा भांडणं म्हणण्यापेक्षा त्यांच्या चर्चा चालू होत्या की नक्की मनसेला आपण किती जागा द्यायच्या। याच्यावरती राज ठाकरेंनी एकही शब्द मीडिया समोर न काढता ते थेट आले गुढीपाडव्याच्या सभेमध्ये आणि ते सांगू लागले की माझा पाठिंबा हा नरेंद्र मोदींना आहे, माझा पाठिंबा हा एक व्यक्तिमत्वाला आहे, जो एक मला असं वाटतं एक वैयक्तिक असा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला आहे, ना की कुठल्या महायुतीला, ना त्यांच्या कुठल्या घटक पक्षांना। म्हणजे जे राज ठाकरे इथनं मागं मोदींच्या चुकीच्या गोष्टींवरती प्रहार करत होते ते राज ठाकरे मोदींना पाठिंबा देतात, त्याची कारणं फार महत्त्वाची आहेत, फार महत्त्वाची आहेत। काही विचार त्यांचे जुळते मिळतात, कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरेंनी NRCचा देखील मला असं वाटतं त्यांना पाठिंबा दिला होता, राज ठाकरेंनी राम मंदिराला पाठिंबा दिला मोदींच्या, राज ठाकरेंनी जेवढी ही बाळासाहेबांची स्वप्न होती ती जेवढी मोदींनी पूर्ण केली त्या गोष्टीला त्यांनी त्यांच्या सोबत पाठिंबा दर्शवला। मग विरोध अशा गोष्टींचा केला, जो मोदींचा विरोध अशा गोष्टींचा केला आणि ते करणं फार गरजेचं होतं। कसं असतं ना, सत्तेत बसलेला कोणीही व्यक्ती असो तो कितीही चांगली कामं करत असेल ना तरी त्याची दुसरी बाजू जी वाईट बाजू आहे ती देखील प्रकर्षानं कोणीतरी टोचणारा माणूस लागतो आणि ते काम राज ठाकरेंनी केलं। पण असा राजकारणी होणं देखील फार महत्त्वाचं आहे। तुमची एखादी चुकीची गोष्ट तुम्हाला दाखवून देणारा माणूस देखील पाहिजे आणि तुमच्या बरोबर चांगल्या गोष्टीचं समर्थन करणारा माणूस देखील पाहिजे, त्याशिवाय तुम्ही सरळ मार्गाने चालत नाही, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, हे लक्षात घ्या। शिवाजी महाराजांचं याच्या मागचं राजकारण आपल्याला पाहावं लागेल। एखाद्या सरदारानं काम चांगलं केलं तर त्याला काहीतरी बक्षीस म्हणून भेट द्यायची, एखाद्यानं काम चुकीचं केली तर त्याला काहीतरी शिक्षा द्यायची किंवा त्याला एखाद्या लढाईवर पाठवायचं। अशा सगळ्या राजकारणाचे जर भाग आपण पाहिले तर या सगळ्या गोष्टींमध्ये राज ठाकरे तंतोतंत बसताना दिसतात। पण मला एक भावलेली गोष्ट तुम्हाला सांगतो, एक भावलेली महत्त्वाची गोष्ट सांगतो। राज ठाकरे या सगळ्या युतीसोबत आपल्या जागा लढवू शकले
असते, त्यांचा 1-2 खासदार देखील निवडून देऊ शकले असते, पण त्या माणसानं या सगळ्या गोष्टी केलेल्या नाहीत. कारण या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे फोडाफोडीचं राजकारण झालं, फडणवीसांनी ज्या ज्या लोकांना आपल्या सोबत घेतले ना, अनेक पक्ष फोडून, या गोष्टी त्यांना न पटणाऱ्या होता. या गोष्टींच्या विरोधात जाऊन स्वतःच्या पक्षाचं नुकसान का होईना, पण माझी जागा किंवा माझे विचार मी तसोबर देखील बदलणार नाही. मला असं वाटतं असला स्वाभिमान नेता कोण भेटतो? मराठी माणसांनी आता तरी ओळखावं की असला माणूस कोण आहे, ज्याला सत्याचा मोह नाही, कशाचा मोह नाही, ज्याला फक्त राज्यासाठी झटायचंय, ज्याला महाराष्ट्रासाठी झटायचंय, ज्याला संस्कृतीसाठी झटायचंय, मराठी माणसासाठी झटायचंय. असला नेता कोण भेटतो? सत्तेसाठी लाचार किती पडलेत, तिकीट मिळावं म्हणून एकमेकांची डोकी फोडणारी किती मिळलेत, पण हा माणूस या सगळ्या गोष्टींच्या बाजूला उभा राहतो आणि मोदी नावाच्या गोष्टीला समर्थन करतो. कारण मोदींनी ज्या प्रकारचे या देशामध्ये काम केलं ना, अप्रतिम आहे, खरोखर अप्रतिम आहे. सुरुवातीची काही वर्ष त्यांनी, मला असं वाटतं त्यांनी वेळ घेतला असेल, पण जे काम आता होतंय ना, फार महत्वाचं आहे. आणि नरेंद्र मोदींसारखा माणूस पुढच्या वेळेला पंतप्रधान होणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला राजकीय अभ्यास करा, तुम्हाला समजेल किती महत्वाची गोष्ट आहे ही निवडणूक, किती महत्वाची आहे ही निवडणूक. या देशाचं भविष्य ठरवणार आहे ही निवडणूक. या देशाला अमेरिका या सगळ्या जगाच्या यादीमध्ये घेऊन जाणारी इतकी महत्वाची निवडणूक आहे. त्यामुळे या माणसानं त्यांना पाठिंबा दिला. पण या सगळ्या गोष्टी होत असताना तरी त्यांच्यावरती अनेक जण टीका करतायत, तरी त्यांच्यावरती बिनडोक्याची माणसं टीका करतात. मला असं वाटतं राज ठाकरेंसारखा स्वाभिमानी माणूस खरोखर या महाराष्ट्रात भेटणार नाही. आणि इतका संवेदनशील माणूस, मी भाषण ऐकत होतो, भाषण ऐकता ऐकता त्या माणसानं शिक्षकांचा मुद्दा घेतला, त्या माणसानं त्या नर्सेस डॉक्टरांचा मुद्दा घेतला, शेतकऱ्यांचा मुद्दा घेतला. काय चुकीचं आहे त्याच्यामध्ये? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे शिक्षक, जे मला असं वाटतं नर्सेस, जे डॉक्टर इतके मन लावून शासनाचं काम करतात, त्या लोकांना बाहेरची कामं देऊन, निवडणुकांची कामं देऊन, दारोदारे फिरा, गावोगावी जा, इलेक्शन करा, मतदान करा, या सगळ्या गोष्टींमध्ये अडकवून ठेवलं जातं. एक शिक्षक जर 10 दिवस शाळेपासून लांब राहिला ना, त्या मुलाला कोण शिकवणार? एखादी नर्सेस, एखादा डॉक्टरचं एखाद्या हॉस्पिटल पासून 10 दिवस लांब राहिला ना, तिथल्या येणाऱ्या पेशंटला कोण बघणार? तिथल्या येणाऱ्या रुग्णांना कोण सांभाळणार? या गोष्टींचा विचार केला जात नाही. निवडणुकांसाठी यांना वापरून घेतलं जातं. या गोष्टींवरती आवाज उठवणारा नेता आतापर्यंत कधी बघितलाय का? हे सत्तेत बसलेले असो, त्या विरोधातले असो, कोणी याच्यावरती आवाज उठवलाय? एकाही माणसाने या गोष्टीचा विचार केला नाही. या माणसानं शिक्षकांचा विचार केला, या माणसानं नर्सेस डॉक्टरांचा विचार केला. मी कुठलं काय पाकिट बिकेट घेऊन असल्या बाता नाही करत. मी पहिल्यापासून या माणसाच्या विचारांची एकनिष्ठ म्हणण्यापेक्षा मला या माणसाचे विचारच पटतात. इतकं रोखठोक, इतकं मला असं वाटतं अगदी राजकारणातला जो एक पॉइंट असतो ना, एक बिंदू असतो, त्या बिंदूच्या सभोवतालचं जे राजकारण पारखायचं असतं ना, तो पारखणारा हा माणूस आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करणारा नाही, ते पारखणारा माणूस आहे. मला सत्ता नको, मला काही नको, माझे जे विचार आहेत आणि जे लोकांसाठी महत्वाचे तेच मी करणार. मग माझी सत्ता येऊ नये तर न येवो, मी त्याला चिमट्याने सुद्धा शिवत नाही. असल्या भूमिकांमध्ये राहणारा हा इतका मोठा नेता महाराष्ट्र मला असं वाटतं खरोखर वाया घालवते. मला समजत नाहीये, एक गोष्ट समजत नाहीये की जी अशी खरी माणसं आहेत, मला असं वाटतं जी अशी सच्ची माणसं आहेत, अशा लोकांना सत्तेपासून लांब ठेवणं हे काय त्यांचं नुकसान नाहीये, हे आपल्या राज्याचं नुकसान आहे, येणाऱ्या पुढच्या पिढ्यांचं नुकसान आहे. बाबांनो, तुम्हाला समजत नाहीये याच्या मागचं राजकारण, समजत नाहीये तुम्हाला. हे लोक सगळे सत्तेसाठी पिपासू झालेत, नुसते पैसा, सत्ता या गोष्टींमध्ये मशगूल झालेत. या सगळ्या गोष्टींवरती अंकुश ठेवून एखादा माणूस म्हणतो की मला सत्ता नको आहे, मला विकास हवा आहे, मला मोदी हवाय, कारण तो मोदी विकास करेल. हे लक्षात घ्या, हा विचार फार महत्वाचा आहे. त्यांना काय अशा 2-4 सीटा कुठेही मिळाल्या असत्या, कुठेही 2-3 खासदार करता आले असते, विधानसभा येते तिथे काही करता आलं असतं, पण विधानसभेचं द्या सोडून, पण खासदारकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये सॅक्रिफाईस कोण करतं? साधे छोटे पक्ष नुसते झटतायत पदांसाठी आणि त्या उमेदवारीसाठी. इथं हा माणूस फक्त पाठिंबा दर्शवून बाजूला होतो. याच्यामध्ये या सगळ्या याच्या राजकारणाचा दृष्टिकोन किंवा या माणसाचं विचार किती सखोल आहेत किंवा या माणसाचे विचार किती मोठे आहेत हे दिसून येतं. हे सगळ्यात महत्वाचं. मराठी माणसा, तू आतापर्यंत नाही काय देऊ शकला, पण एक लक्षात ठेव, राज ठाकरेंच्या नंतर मराठीसाठी आवाज उठवणारा नेता या महाराष्ट्रात निर्माण होणार नाही. ही माझी भावनिक साथ लक्षात घेतो. मग नाही निर्माण होणार. तू कितीही दारं ठोठावलीस ना, तुला कोणीही दाद देऊ शकत नाही, हा शब्द आहे माझा तुला. तुम्हाला काय वाटतं सगळ्या व्हिडिओ बद्दल, या विषयांबद्दल, जे मी तुम्हाला सांगितलं? मला आवर्जून तुमची सगळी प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा आणि मी तुम्हाला देखील त्या कमेंट वरती प्रतिक्रिया नक्की देईन किंवा एखादी व्हिडिओ देखील नक्की बनवेन. पण मला जे वाटतं ते मी तुम्हाला खरोखर सांगितलं. मी काय कुठला पाकिट घेणारा माणूस नाही ना, मला कोणी द्या, मला गरजही नाही, त्याची गरजही नाही. मी माझे 10,000 रुपये 20,000 रुपये काय कमवत असेल माझी नोकरी करून, माझं घर त्याच्यात चाललंय, अशी कोणाची
म्हणजे पाकिटबाजा करून मी जगणारा माणूस नाही. जे आहे ते सत्य आहे, जे आहे ते मला जे वाटतं ते मी सत्य बोलणार. मला देखील मोदी आवडतात, पहिल्यापासून आवडतात आणि मोदींची गरज या देशाला आहेच. त्यांच्याशिवाय दुसरा कोणी नेता नाही या देशाला सरळ असा उभा करणारा. त्याच्यामुळे माझा पहिल्यापासून पाठिंबा आहे. मी राज्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा मला राज ठाकरे नावाची व्यक्ती फार आवडते आणि फार महत्वाची वाटते राज्याच्या राजकारणात. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टींबद्दल मला आवर्जून कळवा. भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.